अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते। मंडळींनो, आपला अत्यंत पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे। काल 5 ऑगस्ट पासूनच काल पहिला श्रावणी सोमवार देखील होता। तर आता काल मला एका ताईने कमेंट केली होती की ताई, श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन कधी करावं व कसं करावं। त्याचबरोबर खूप लोक वर्षानुवर्ष श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन करत असतील देखील, पण खूप लोकांना माहिती नाही आहे की श्रावणामध्ये खरंच आपल्याला सत्यनारायण पूजन एकदा तरी करायलाच पाहिजे असतं। कारण की श्रावण महिना अत्यंत पवित्र असा महिना असतो। त्याचबरोबर भगवान महादेवांना हा समर्पित असतो। आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय की आपला चातुर्मास चालू आहे। चातुर्मास म्हणजेच काय तर आपल्या श्रीहरी विष्णूंना हा समर्पित आपला चातुर्मास असतो। चातुर्मासामध्ये श्रावण महिना म्हणजे किती पुण्य संचयाचा काळ आहे विचार करा। जास्तीत जास्त पुण्य संचय करण्याचा हा काळामध्ये आपल्याला हे सत्यनारायण व्रत श्रावणामध्ये कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे, कोणता शुभ दिवस आहे, त्याची उत्तर पूजा म्हणजे मांडणी उत्तर पूजा कशी करायची, ती म्हणजे सार्वजनिक पद्धतीने करू शकतो का की आपण घरच्या घरी करू शकतो, हे सगळ्या गोष्टीची प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण वेळ तुम्हाला व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, आता श्रावण महिना सुरू आहे। आता श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन कधी करावं ते आधी आपण जाणून घ्या। तर श्रावण महिना म्हटलं तर पूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र असतो। प्रत्येक दिवस हा शुभ असतो। आपल्याला प्रत्येक दिवशी मध्ये कोणत्याही वारी तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता। त्यातल्या त्यात तुम्ही सोमवार, मंगळवार किंवा सोमवारी पण करू शकता, मंगळवार बुधवार झाला, गुरुवारी पण झाला, शुक्रवार पण करू शकतो, रविवार सुद्धा करू शकतो। असा कुठलाच दिवस नाही आहे, फक्त शनिवार सोडून तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता। त्यातल्या त्यात आता आपली श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस पौर्णिमा येते, नारळी पौर्णिमा, आपण तसं तर सर्व स्वामी भक्त स्वामी सेवेकरी मार्गाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतोच। श्री सत्यनारायणचं व्रत जे आहे ते आपण करत असतो। पण श्रावण महिना असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त दिवस जरी तुम्ही सत्यनारायण पूजन केलं, म्हणजे एक संकल्पयुक्त 11 दिवस केलं किंवा तुम्ही स्वइच्छेने कितीही दिवस संकल्पयुक्त जरी केलं तरीही ते चांगलंच असणार आहे। खूप जास्त पुण्य संचय तुम्हाला मिळणार आहे। पण त्याचप्रमाणे जर तुम्हाला एकच दिवस असा निवडायचा आहे श्रावण महिन्यात की ज्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे, तर नक्कीच पौर्णिमा पण खूप छान दिवस आहे। खूप मोठी नारळी पौर्णिमा असणार आहे श्रावणातली ही। त्याचबरोबर शनिवार सोडला तर कुठल्याही दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता। आणि हो, आता ते सार्वजनिक पद्धतीने करायचं की घरच्या घरी ते पण तुम्हाला सांगते। आता खूप लोकांना इच्छा असते की आता कसं असतं, आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लग्न कार्य होतं, लग्न कार्य झाल्यावरती नवीन जोडपं कुलदेवतेचं दर्शन करून येतं, सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं जातं आणि त्यानंतर ते सुखी संसाराला सुरुवात करतात। मग खूप लोक काय करतात, त्यावेळेस म्हणजे लग्न झाल्यावर जे सत्यनारायण पूजन घरामध्ये होतं त्यानंतर कधी कधी वर्षभर किंवा वर्षानुवर्ष घरामध्ये सत्यनारायण पूजन करत नाहीत। याचे पण खूप लोकांना दोष लागतात, विसर पडतो सत्यनारायण पूजन करण्याचं। पण कसं असतं, ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये खूप छान गोष्ट झाली आहे, खूप मोठं यश आपल्याला मिळालं आहे कुठल्या गोष्टीमध्ये, म्हणजे घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे, खूप आनंदाची गोष्ट घरामध्ये घडली, तर अशा वेळेस नक्कीच सत्यनारायण पूजन घरामध्ये करायलाच पाहिजे। त्याचबरोबर आपण प्रत्येक महिन्याला स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी तर आपण सत्यनारायण पूजन करतोच, पण त्याचबरोबर श्रावण महिना अतिशय पवित्र आणि पुण्य संचयाचा काळ, आपण भरपूर पारायण स्तोत्र मंत्र तर करत असतो या महिन्यामध्ये। पण त्याचबरोबर नक्कीच मी सांगेल, डोक्यावरचं कर्ज निवारण होण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की सत्यनारायण व्रत हे का महत्वाचं आहे। कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठे कठीण प्रसंग येतात, खूप मोठे संकट येतात, समस्या येतात, आणि त्यातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो। आणि त्या धीराने मार्ग काढत असताना त्या समस्यांमधून आपल्याला कुठेतरी एक मनोधैर्याची गरज असते, एक आत्मविश्वास, एक आपलं म्हणतात ना, एक धैर्य खचलं नाही पाहिजे, आत्मखच्चीकरण नाही झालं पाहिजे, असं आपल्याला काहीतरी मार्ग पाहिजे असतो। कधी कधी अशी संकट आपल्या समस्या समोर येतात की अक्षरशः आपल्याला त्यातून काय मार्ग काढू, म्हणजे कसं बाहेर पडू हे सुद्धा कळत नाही। त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींवर एकच अत्यंत प्रभावी असं मी व्रत सांगेल, ते म्हणजे सत्यनारायण पूजन। मी खरंच सांगेल, आवर्जून सांगेल, मी या आधी पण सांगितलं की प्रत्येक महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी हे सत्यनारायण पूजन घरामध्ये करा, घरच्या घरी करू शकतो, पुजारी न बोलता, ब्राह्मण न बोलता, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता। पण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करा। ज्यांना वर्षभर शक्य नाही आहे त्यांनी नक्कीच श्रावणात तरी एखाद्या शुभ दिवशी तुम्ही हे सत्यनारायण व्रत करू शकता। आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच काय, तर सत्यनारायण पूजन का करायला पाहिजे। तुम्हाला सांगितलं की कठीण प्रसंगातून मार्ग जर सापडून घ्यायचा असेल, मार्ग मिळवायचा असेल, तर नक्कीच सत्यनारायण पूजेचं व्रत केलं की आपल्याला आपोआपच मार्ग सापडतो। आपलं जे काही आर्थिक स्थिती खराब झाली आहे, कर्ज वाढलं आहे, त्यातून मार्ग आपल्याला मिळतो। त्याचबरोबर सत्यनारायण व्रत हे असं व्रत आहे की जी कोणी हे व्रत प्रत्येक महिन्याला किंवा श्रावण महिन्यामध्ये किंवा वर्षातून 2-3 वेळेस जरी केलं
ती व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती ह्या लोकी म्हणजे जो जन्म आता आपला आहे त्या लोकामध्ये तिला सर्व सुख सुविधा, आर्थिक परिस्थिती, लक्ष्मी प्राप्ती सगळ्या सुख सुविधा ती उपभोगेल आणि आनंदाने तिला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. असं हे सत्यनारायण व्रत आहे, अतिशय पवित्र आहे. त्याचबरोबर खूप लोकांना माहिती नसेल की सत्यनारायण महाराज जे आहे ते आपले श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे. त्याच्यामुळे चातुर्मासामध्ये आवर्जून हे सत्यनारायण व्रत प्रत्येकाने करावं. मी सुद्धा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करतेच, पण आता श्रावणामध्ये पण पौर्णिमा येईलच, त्या दिवशी सुद्धा माझ्या घरामध्ये सत्यनारायण पूजन हे असतंच. त्यामुळे ज्यांनी कोणी अजून चालू केलं नसेल त्यांनी प्रत्येक या नारळी पौर्णिमेपासून तुम्ही प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजेचं व्रत जे सुरुवात करू शकता. संकल्पयुक्त करू नका. आपला जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजन चालूच ठेवायचं आहे. कारण की संकट कधी संपणार नाही. फक्त जोपर्यंत संकट आहे, समस्या आहे, तोपर्यंतच कुठली सेवा किंवा उपाय तोडगा हा करू नका. आपल्याला म्हणजे आपण काय करतो, संकट समस्या संपली की ते व्रत विसरून जातो, ती सेवा पण विसरून जातो. असं करू नका. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ह्या गोष्टी चालूच ठेवा. म्हणजे आयुष्यभर मरेपर्यंत कुठलीच समस्या संकट आपल्याला काहीच करू शकणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कळालं असेल की सत्यनारायण व्रत कधी करायचं आहे, का करायचं आहे आणि कोण कोण करू शकतात. सगळेजण करू शकतात. सगळेजण, विधवा असेल, कोणी असेल किंवा कोणी, सगळेजण, पुरुष स्त्री सगळेजण करू शकतात आपल्या घरामध्ये हे व्रत. असं काही नाही आहे, पूजा मांडणी करू शकता. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे. आता मी एक सांगू इच्छिते तुम्हाला, सार्वजनिक पद्धतीने करायचं म्हणजे कसं, घरामध्ये सत्यनारायण पूजन आपण करतो त्यावेळेस पुजाऱ्यांना बोलून, ब्राह्मणाला बोलून आपण पूजा मांडणी करून घेतो, पूजा करून घेतो आणि शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना आपण प्रसादाला बोलवू शकता. अशा पद्धतीने पण तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. नक्कीच खूप जास्त पुण्य संचित तुम्हाला त्याने मिळेल, पुण्यप्राप्ती भेटणार आहे. कारण की आपण शेजारी पाजारी सगळ्यांना आपण प्रसाद वाटप करत असतो. पण त्याचबरोबर जर नक्कीच तुम्हाला घरच्या घरी आणि फक्त तुम्हीच कोणीच नाही येऊ शकत आहे, घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं असेल तर आवर्जून सांगेल मी त्या प्रत्येक व्यक्तीने ज्यांना घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं आहे या नारळी पौर्णिमेला किंवा श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी, त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्यांनी आवर्जून दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ केंद्रातून त्यांचे तिथे स्टॉल असतात, तिथून तुम्ही ही पोथी घेऊन या. अतिशय स्वस्त, अतिशय 15 रुपयाला ही पोथी आहे, पण खूप मोठं आयुष्याचं सोनं करणारी पोथी आहे. आयुष्यातला कर्जबाजारीपणा, आर्थिक परिस्थिती, असं म्हणजे असामान्यातली गोष्ट जी आहे ती सुद्धा आपल्याला शक्य करून दाखवणारी जी असेल ती म्हणजेच काय, सत्यनारायण पूजेचं व्रत. ही पोथी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आणून घ्या आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने याच्यामध्ये पूजा मांडणी, साहित्य आणि आपल्याला 5 अध्याय, त्यानंतर आरती आणि उत्तर पूजा कशी करायची सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. मी खरं सांगते, प्रत्येकाने आजच आपल्या जवळचे दिंडोरी स्वामी समर्थ जे केंद्र आहे तिथून ही पोथी आणून घ्या. आता आपल्याला मी तुम्हाला सांगते, स्क्रीनवर तुम्हाला इथे पूजा दिसत पण असेल जी मी घरामध्ये मांडते घरच्या घरी. आणि घरच्या घरी जी वेळेस आपण पूजा करतो, सत्यनारायण पूजेचं व्रत करतो, पूजा मांडणी करतो, त्यावेळेस आपल्याला प्रसादाला बाहेरच्या व्यक्तीला बोलवायचं नसतं. जो काही आपण वाटीभर शिरेचा आपल्याला फक्त प्रसाद दाखवायचा असतो या पूजेला आपल्याला घरच्या घरी करणाऱ्यांनी. आणि ती जे आरती झाल्यावर तो जो काही प्रसाद आहे वाटीभर शिऱ्याचा प्रसाद, तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो, बाहेर द्यायचा नाही. अशा पद्धतीने पण तुम्ही घरच्या घरी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण व्रत पूजा मांडणी करू शकता, व्रत करू शकता. तर आता ही झाली गोष्ट. आता पूजा मांडणी जास्त साहित्य लागत नाही. घरच्या घरी पूजा करणार असाल, कारण की ब्राह्मण पुजाऱ्यांकडून तुम्ही सार्वजनिक पद्धतीने जर पूजा मांडणी करून घेणार असाल तर त्यांच्या पद्धतीने ते सांगतील साहित्य, त्या पद्धतीने तुम्ही आणू शकता. पण स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे घरच्या घरी छोट्या साहित्यामध्ये जर नक्कीच तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर मी खरं सांगते, आंब्याचे 4 डगळे लागतात, 15 विड्याची पानं लागतात, त्याचबरोबर कलश लागतो, एक तांबण लागतं, त्यात तांदूळ लागतात, बाळकृष्णाची मूर्ती लागते, 3 सुपारी लागतात आणि सत्यनारायणाचा फोटो लागतो, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, रांगोळी काढायची, बस एवढं साहित्य लागतं आणि वाटीभर शिरा लागतो. आणि आपल्याला जे काही सुपारी आहेत 3 सुपारी ते आपण कुलदेवी, कुलदेवी, गणपती आणि वरुण देवता म्हणून ते सुपारी आपण ठेवत असतो पूजेमध्ये. त्याचबरोबर सत्यनारायण पूजेमध्ये श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची पण पूजा करायची असते. या दिवशी आपल्याला काय साहित्य लागलं, जास्त काही लागलेलं नाही आहे. त्यामुळे आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला सार्वजनिक पद्धतीने करायचं आहे की घरच्या घरी स्वामी समर्थ मार्गाच्या पद्धतीने करायचं आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. दोघांचंही पुण्य संचयचं जी काही फलप्राप्ती आहे ती खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळणारच आहे, दोन्ही पूजेने, सार्वजनिक आणि घरच्या घरी केल्याने. त्याच्यामुळे काही असं फरक नाहीये पडणार त्याच्यामध्ये. तेवढीच आता मी पण घरच्या घरी महिन्यानुमहिने करत आली आहे, वर्षानुवर्ष करत आली आहे. मला तरी तेवढंच पुण्य मिळालं आहे, तेवढेच माझे प्रश्न समस्या सुटलेल्या आहेत आणि आता खूप चांगलं आयुष्य मध्ये कुठलीच काही समस्या नाही आहे. टचवूड सगळं काही व्यवस्थित चालू आहे स्वामींच्या आणि सत्यनारायण महाराजांच्या श्रीहरी विष्णूंच्या कृपेने.
तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की सत्यनारायण पूजेचं व्रत आपण साहित्य घरच्या घरी सार्वजनिक पद्धतीने कसं करायचं आहे. आता अजून एक गोष्ट सांगू इच्छिते. आता ते म्हणजेच काय, तर सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा कशी करायची. आता आपण पूजा मांडणी केली, दिवसभरामध्ये कधीही तुम्ही पूजा मांडणी करू शकता, एखादा शुभ दिवस काढून त्यातल्या त्यात पौर्णिमेच्या दिवशी करणार असाल. आणि अजून एक सांगते, मी आवर्जून सांगेल तुम्हाला, ज्यांना कोणाला श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेचं व्रत करायचं आहे, मांडणी करायची आहे, त्यांनी नक्कीच, कारण की श्रावण महिन्याच्या तिसऱ्या की चौथ्या श्रावण सोमवारी बघा नारळी पौर्णिमा आलेली आहे, सोमवारीच आलेली आहे. तो अतिशय शुभ दिवस असणार आहे. श्रावण सोमवार पण असणार आहे आणि नारळी पौर्णिमा पण असणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या दिवशी महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची, सत्यनारायण महाराजांची पण आपण पूजा मांडणी करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण ही पूजा मांडणी करा, हे व्रत करा आणि भरभरून पुण्य तुम्ही स्वतःच्या पदरात पाडून घ्या. आता ज्या दिवशी तुम्ही सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी करणार असाल किंवा कुठल्याही शुभदिनी करणार असाल, तर त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे. आता आपण ज्यावेळेस सकाळी पूजा मांडली तर रात्री लगेच उचलायची नाही, दिवसभर ती रात्रभर घरामध्ये असू द्यायची आहे. सत्यनारायण महाराजांना घरामध्ये राहू द्यायचं आहे, दिवसभर रात्रभर दिवा तेवत ठेवायचा आहे. आता उत्तर पूजा करताना आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, तेवढं आपल्याला जे ते देवघर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आणि आपल्याला दिवा लावायचा आहे. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये दिवा लावायचा, दिवा लावल्यानंतरच आपल्याला उत्तर पूजा करायची असते. कारण की ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस अग्नीच्या साक्षीने करत असतो, मग पूजा उचलताना सुद्धा अग्नीच्या साक्षीनेच ती उचलायची असते. दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती पूजेतून आधी उचलून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पोथीच्या मागे तो मंत्र दिलेला आहे. तुम्हाला उत्तर पूजा करताना हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी सांगते तुम्हाला. ही पोथी जर असेल तर पोथीच्या मागे दिलेला आहेच तुम्हाला तो मंत्र. तर मंत्र असा आहे, परत सांगते, दिवा लावायचा आणि हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि उत्तर पूजा करायच्या अगोदर पूजेमधलं जी काही बाळकृष्णाची मूर्ती आहे ती उचलून घ्यायची आहे. तर आता म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती उचलल्यानंतर हातातले ज्या अक्षता आहेत ते हातात ठेवायचे आणि मंत्र म्हणायचा, यातू देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनायाचं. ज्यांच्याकडे ही पोथी नसेल किंवा तुम्हाला हा मंत्र वाचता येत नसेल तर सरळ फक्त एकच म्हणायचं, पुनरागमनायाचं पुनरागमनायाचं पुनरागमनायाचं. असं 3 वेळेस जरी म्हटलं तरीही चालेल किंवा हा मंत्र जरी पठण केला तरीही चालेल. तुम्हाला वाटलं तर मी इथे स्क्रीनवर लिहून देईल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन देईल तो मंत्र. पण उत्तर पूजा अशाच पद्धतीने करायची आहे. आणि त्याच्या हातातले तांदूळ आहे ते सत्यनारायण महाराजांच्या फोटोवरती 3 सुपाऱ्या आहेत त्याच्यावरती श्रीयंत्र कुबेर यंत्र सगळ्यांमध्ये टाकायचे आहेत. हात जोडायचा आहे, विनंती करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य सदैव नांदू दे. जी काही आमच्यावर कर्ज वाढलं आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे किंवा जी काही बिकट समस्या संकट आमच्यावरती आलेलं आहे त्यातून नक्कीच आम्हाला मार्ग मिळू दे. सदैव तुमच्या कृपा आशीर्वाद आमच्यावर कुटुंबावरती सदैव असू दे अशी विनंती करायची आहे. आणि नंतर तुम्ही साहित्य उचलू शकता. त्यातले जे काही तांबणातले तांदूळ जे असतात, मी तुम्हाला सांगते, पूजा मांडणी तुम्हाला दिसली असेल स्क्रीनवरती, त्यातले जे काही तांबणात तांदूळ आणि त्यात आपण कृष्ण ठेवतो ते तांदूळ आपण जे आपण डब्बा असतो जिथे तांदूळ आपल्याला ठेवलेले असतात त्यात परत टाकून द्यायचे आहेत. कलशाखाली जे गहू असतात ते गहू सुद्धा आपल्याला गव्हामध्ये टाकून द्यायचे आहेत. एक प्रकारे या पूजेने आपल्या अन्नधान्याची सुद्धा पूजा होत असते. आपल्या घरामध्ये जे अन्नधान्य आहे त्याची सुद्धा एक पवित्रता, एक शुद्धता होत असते याने. तर अशा प्रकारे ह्या व्रताने आपल्या मनाचं शुद्धीकरण होणार आहे. त्याचबरोबर अतिशय मन पवित्र ठेवून, विश्वास ठेवून हे सगळ्या सेवा करा. आणि अजून एक सांगेल, श्रावण महिना चालू आहे, महादेवांची सेवा करतो आहे, रुद्र सेवा करतो आहे, विविध प्रकारचे पारायण करतो आहे, पण त्याचबरोबर आपल्या गुरूंच्या सेवेला देखील विसरू नका. आपली गुरूंची सेवा ही सर्वप्रथम आहे, कारण की स्वामींमध्ये सर्व देवी देवता सामावलेल्या आहेत. भले घरामध्ये पिंड नाही आहे किंवा काय नाही आहे तर सेवा थांबवू नका. स्वामींची जरी फोटो असेल, मूर्ती असेल तरी त्यांच्या रूपातच सगळे देव आहेत आपल्या घरामध्ये असं समजा आणि सगळ्या सेवा करा. आणि स्वामींची नित्य सेवा करायला विसरू नका. ती आधी महत्वाची, पूर्ण ती आधी करा, नंतर मग सगळे उपाय तोडगे पारायण वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, केव्हा करायचं आहे, त्याची फलप्राप्ती काय आहे, या सगळ्या गोष्टींचं निराकरण झालं असेलच तुमचं. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.